जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेमरसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्दैवो महेश्वरः, गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 10 समास 10 चळाचळ निरूपण. फार सुंदर समास आहे. समर्थांनी इथं चल आणि अचल या दोन्हीचा विचार स्पष्टपणे मांडलेला आहे. परब्रह्म आणि अंतरात्मा आणि दोन पुरुषांचा जो भगवद्गीतेमध्ये संदर्भ येतो त्याचाही इथं उपयोग केलेला आहे. आणि समर्थ असं सांगतात की ब्रह्म हे गगनासारखं पोकळ आहे, उदंड मोठं आणि निर्गुण निश्चळ आहे. त्यालाच परमात्मा असंही म्हणतात. आणि अशी अनेक अन्यही नावं भरपूर आहेत. त्याला अनेक नावं जरी असली तरी आदि अंती ते एकच आहे. विस्तीर्ण पसरलेलं आहे, अवकाश जसा आहे तसं निराभास असं असणार हे दिव्य रूप आहे. ते पाताळामध्ये आहे, पृथ्वीवर आहे, अंतराळामध्ये आहे आणि कल्पांतामध्येही सुद्धा त्याचा नाश कधी होत नाही. ते जसंच तसं शिल्लक राहतं. ते अचंचल आहे. पण या अचंचल म्हणजेच अचल असणाऱ्या या परब्रह्मामध्ये चल असणारं चंचल काहीतरी निर्माण होतं. आणि त्याला 3 प्रकारे नावं दिली गेलेली आहेत. चलाला 3 प्रकारची, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी अशी 3 प्रकारची नावं दिली आहेत. आता दिसत नाही तरी नाव दिलं जातं. याचं कारण ते समजून घ्यायला हवं, समजायला सोपं जावं म्हणून त्याची नामाभिधानं दिली. स्त्रीलिंगी मूळ माया, मूळ प्रकृती आहे. पुल्लिंगीमध्ये मूळ पुरुष आहे, शिवशक्ती असंही त्यांचं नाव आहे. परी जे नाम ठेविले जया, आधी ओळखावे तया. त्याला नावं आपण दिली म्हणजे त्याला ओळखलं असं होत नाही. तर त्याला नीट समजून घ्यायला पाहिजे, ओळखलं पाहिजे. आणि प्रचिती नसेल तर नुसत्याच बडबडीला काही अर्थ राहत नाही. रूपाची न धरिता सोय, नामा सरिसे भरंगळू नये. प्रत्ययाविण गळंगा होय, अनुमान ज्ञाने. अनुमानाचं ज्ञान बघा, समर्थांना अनुमान ज्ञान मान्य नाहीये. क्वचित प्रसंगी ते त्याचं समर्थन करतात, अन्यथा ते अनुमान ज्ञानाला महत्व देत नाहीत. आणि म्हणून त्याचं स्वरूप तुम्ही ओळखून घ्या, हा आग्रह समर्थांचा आहे. निश्चल गगनामध्ये चंचल वारा जसा प्रकट होतो आणि तो सगळीकडं पसरतो, त्यामध्ये गगन आणि समीर वारा यांच्यामध्ये भेद प्रकट होतो. तसंच परब्रह्म हे निश्चल गगनाप्रमाणे आहे आणि चंचल वायूप्रमाणे तिथं भ्रमरूपी भासणारी माया प्रकट होते. आणि या भ्रमालाच, या मायेलाच आता वेगळी वेगळी कशी नावं आहेत हे आपण पाहूया. आकाशात वारा चालावा त्याप्रमाणेच निश्चल परब्रह्मामध्ये चळण झालं. आणि इच्छा स्फूर्ती लक्षण स्फूर्ण रूप आणि स्फूर्ती रूपानं ते प्रकट झालं. इच्छाशक्तीच्या जोरावर ते प्रकट झालं. आणि अहमची तिथं जाणीव झाली की मी कोणीतरी आहे, आय एम समबडी. ही जी जाणीव आहे अहमची, त्याची मूळ प्रकृती बोलली. त्यालाच मूळ प्रकृती असं म्हटलेलं आहे. महाकारण काया रचली ब्रह्मांडीची. ब्रह्मांडाची महाकारण काया समर्थ तिला म्हणतात. ही मूळ प्रकृती आहे. त्या महामाया मूळ प्रकृती मध्येच त्याच्या पुढचा देह कारणदेह निर्माण झाला. त्याला अव्याकृती असं म्हटलं. अव्याकृती म्हणजे ज्याच्यात विकार निर्माण झालेले नाहीयेत. विकार कोणते? 3 गुणांचे विकार आणि पंचमहाभूतांचे विकार रूप अजून प्रकट झालेलं नाहीये. बीज रूपामध्ये तिथं आहे, म्हणजे अव्याकृती, विकार निर्माण न झालेली अशी स्थिती, पण मूळ मायेच्या खाली आलेली स्थिती. तर तिला अव्याकृती म्हटलं. सूक्ष्म देह जो आहे ब्रह्मांडाचा त्याला हिरण्यगर्भ असं म्हटलं. हिरण्यगर्भात्मक ब्रह्मदेव तोच सूर्यनारायण आहे. आणि विराट हे स्थूल स्वरूप आहे, ज्याला ही स्थूल प्रकृती आपण म्हणतो. असं हे पंचीकरण शास्त्रांच्या प्रमेयानुसार केलं. यालाच ईश्वराचा तनुचतुष्टय म्हणतात. हे ईश्वराचं तनुचतुष्टय. आणि
त्याची जाणीव असणारी ही मूळ माया आहे. ह्या मूळ मायेमुळेच हे सगळं घडलेलं आहे. आता परमात्मा, परमेश्वर, परेश, ज्ञानघन, ईश्वर, जगदीश, जगदात्मा, जगदेश्वर अशी पुरुष नामं त्याला आहेत. सत्तारूप, ज्ञानरूप, प्रकाशरूप, ज्योतिरूप, कारणरूप, चिद्रूप, शुद्ध, सूक्ष्म, अलिप्त अशी ही पुरुष नावं आहेत. त्यालाच आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्वात्मा, सर्वज्ञ, शिवात्मा, जीवात्मा, देही, कुटस्थ अशी पुरुष नावं त्याला प्राप्त आहेत. इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, यमात्मा, धर्मात्मा, नैऋत्यात्मा, वरुण, वायू, कुबेरात्मा, ऋषी, देव, मुनी, धरता असंही त्याला म्हणतात. खूप वर्णन केलेलं आहे. गणगंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर हे सगळं सांगितलं. चंद्र, सूर्य, तारामंडळ हे सगळं, भूमंडळ, मेघमंडळ, 21 स्वर्ग, सप्त पाताळ असा तो अंतरात्माच चालवतोय. त्याला अंतरात्मा असं म्हटलं. गुप्तवल्ली, पाल्हाळली तिची पुरुष नामे घेतली. आता मी सगळी पुरुष नामं त्याची सांगितली. आता स्त्री नामं काय? त्यालाच स्त्री नामं सुद्धा प्राप्त आहेत. ती काय आहेत? तर त्यालाच मूळ माया म्हणतात, जगदेश्वरी म्हणतात, परमविद्या म्हणतात, परमेश्वरी म्हणतात, विश्ववंद्या अशी विश्वेश्वरी म्हणतात, त्रैलोक्य जननी म्हणतात. अशी अंतर्हेतू असणारी अंतरकळा तीच आहे. मौन्यगर्भ असणारी जाणीव कळा तीच आहे. चपळ असणारी जगज्योती आणि जीवनकला तिचंच नाव आहे. परापश्यंती मध्यमा वैखरीचा उल्लेख नसला तरी ते अनुस्यूत मानावं अशा रूपाने ही स्त्री नावं आहेत. युक्ती, बुद्धिमती, धारणा, सावधानता, नाना चालना आणि भूत, भविष्य, वर्तमाना उकलून धावणारी अशी ही जाणीव आहे. तिला जागृती, स्वप्न, सुषुप्ती या वेगळ्या वेगळ्या अवस्था म्हटलंय. तुर्या अवस्था तीच आहे. तटस्थता ही अवस्था सुद्धा सांगितली आहे. आणि मानापमान जाणणारी स्थिती सुद्धा, सुखदुःख जाणणारी स्थिती तीच आहे. ती परम कठीण सुद्धा आहे, पण कृपाळू सुद्धा आहे. ती परम कोमल आहे, स्नेहाळू सुद्धा आहे, क्रोध करणारी आहे आणि लोभाळू सुद्धा आहे. अशी ही स्थिती, शांती, क्षमा, विरक्ती, भक्ती सगळं काही तीच आहे. अध्यात्म विद्या असणारी, मुक्तींमधली सर्वोच्च मुक्ती, सायुज्य मुक्ती असणारी तीच आहे. विचार करण्याची शक्ती, सहज स्थिती सुद्धा तिच्यामुळेच प्राप्त आहेत. अशी पुरुष नामं आणि स्त्री नामं सांगितली आहेत. आता काही नपुंसक नावं सुद्धा समर्थ सांगतायत. जाणणे, अंतःकरण, चित्त, श्रवण, मनन, चैतन्य, जीवित्व, येणे, जाणे, सुचित होणे हे सर्व तिचंच लक्षण आहे. त्याच स्वरूपाचं लक्षण आहे. मी पण आहे, तू पण आहे, जाणपण आहे, ज्ञाते पण आहे, सर्वज्ञ पण आहे. जीव, शिव, ईश्वर ह्या भावना, अलिप्तपण हे सर्व तेच आहे. अशी अनंत नावं या अंतरात्म्याला किंवा या भ्रमरूप मूळ प्रकृतीच्या स्वभावाला दिलेली आहेत. अशी उदंड नाव आहेत. परी ते एकची जगज्योती, पण ती जगज्योती आहे ती एकच आहे. परमज्ञानी, विचारवंत हेच ते तिला ओळखू शकतात, की जी सर्वांतरात्मा, सर्वांच्या अंतरामध्ये जेव्हा ती प्रकट होते त्याच जगज्योतीला सर्वांतरात्मा किंवा अंतरात्मा किंवा आत्माराम असं म्हणतात. असे पदार्थांचे ढीग झाले, त्याला इतकी नावं मिळाली. हे सगळं जरी असलं तरी सृष्टीची रचना मी किती 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 म्हणून सांगू असं समर्थांना वाटतंय. आणि म्हणून ते म्हणतात, या सगळ्यांना चालवणारा एकच अंतरात्मा आहे. तो अगदी मुंगीपासून किंवा अगदी जीवाणू विषाणूपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांना चालवणारा तोच एक आहे. तो अंतरात्मा कसा आहे हे नीट समजून घ्यावं. म्हणजे प्रकृतीमध्ये काय काय हा प्रकार सगळा चालतो, ह्या सगळ्या क्रिया कशा कशा चालतात हे सगळं त्या अंतरात्म्याला जाणल्यानंतरच कळतो. त्याचा अनुभव येतो पण तो काही दिसत नाही. त्याची प्रचिती येते पण तो कुठं भासत नाही. पण शरीरात आहे पण तो एके ठिकाणी स्थिर राहत नाही असा त्याचा स्वभाव आहे. अरे तो आकाशापर्यंत जातो, सरोवरामध्ये पसरून जातो आणि सर्व पदार्थांना व्यापून राहतो. जो पदार्थ आपल्याला दिसतो त्याच्यासारखा तो होऊन जातो. आणि वायूपेक्षाही विशेष त्याची गती आहे चपळपणामध्ये. त्याचं कारण अन्यत्र सांगितलं की वायू अडतो, अंतरात्मा कशालाही अडत नाही, तो आरपार होऊन जातो. म्हणून डोळ्यांनी पाहणं, जिभेनं चाखणं हे मनाच्या माध्यमातून करून घेणारा हा अंतरात्मा आहे. कानांमध्ये शब्द ऐकवणं, घ्राणेंद्रियामध्ये वास घ्यायचं सामर्थ्य आणणं, त्वचेमध्ये स्पर्शाचं सामर्थ्य आणणं, हे सर्व शीत उष्ण ओळखून घेणं,
हे सर्व अंतरात्म्याच्याच योगानं घडतं. म्हणून ऐशा जाणे अंतरकळा, सकाळामध्ये परिनिराळा, पाहता त्याची अगाध लीळा, तोची जाणे. तो इतका कर्तृत्ववान आहे, त्याचं कार्य इतकं बेमालूमपणे चालू असतं की तो जे काही करतो ते त्याचं त्यालाच माहीत असतं. त्याच्याबद्दल अधिक सांगता येत नाही. तो पुरुष नाही, तो सुंदरी स्त्री नाही, तो तरुण नाही, तो लहान नाही, तो नपुंसक नाही, तो देहधारी नाही, तो सगळ्यांच्या पलीकडचा आहे. तो सर्व देहांना चालवतो आणि पुन्हा करून अकर्ता राहतो. करतो सगळं पण अकर्तृत्वच त्याच्याकडे राहतं. त्यालाच क्षेत्रज्ञ, क्षेत्रवासी, देही, कुटस्थ म्हणतात. आणि इथं भगवद्गीतेचा संदर्भ घेतला. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षराक्षर एवच क्षरः सर्वाणि भूतानि कुटस्थो अक्षर उच्यते. क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष सांगितले. क्षर सर्वाणि भूतानि, सर्व भूत रूपामध्ये प्रकट झालेला पुरुष हा क्षर रूपाचा पुरुष आहे. आणि जो कुटस्थ आहे, ज्याच्याबद्दल समर्थ आत्ता चर्चा करत आहेत, हा कुटस्थ असणारा अंतरात्मा हा कोण आहे? अक्षर नावाचा पुरुष आहे. हे दोन पुरुष, क्षर अक्षर, सर्व भूते क्षर, अक्षर कुटस्थ. उत्तम पुरुष तो त्याहून वेगळा, जो निष्प्रपंच आणि निष्कलंक आहे. हा तिसरा जर मानायचा झाला तर हा उत्तम पुरुष, क्षर आणि अक्षर यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असणारा, त्याला समर्थांनी उत्तम पुरुष असं नाव दिलेलं आहे. हा मात्र काय आहे? निष्प्रपंच आणि निष्कलंक आहे, सगळ्यांच्या पलीकडचा आहे. निरंजन परमात्मा, तो निर्विकारी आहे. त्यालाच परब्रह्म म्हणतात, परमात्मा म्हणतात. तो या दोघांच्याही पलीकडचा आहे. चारही देहांचं निरसन झालं, देहातीत साधक झाला की अनन्य भक्ती प्राप्त करून तो अनन्य भक्त झाला की मग त्याला जाणता येतं. चारही देह निरसून गेले, मग अंतरात्मा तरी कसा काय शिल्लक राहील? शिल्लक जे राहील ते निर्विकारी असं परब्रह्म शिल्लक राहील. तिथं विकाराला स्थान नाहीये. म्हणून निश्चल परब्रह्म एक, चंचल जाणावे माईक, ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पाहावा. विवेक असेल तरच त्या परब्रह्मापर्यंत तुम्हाला जाता येईल. म्हणून तिथं फार खटपट करण्याची गरज नाही. एक चंचल आणि एक निश्चल असे दोनच पदार्थ आहेत. शाश्वत हे निश्चल आहे आणि चंचल हे अशाश्वत आहे. हे ज्ञात्याच्या दृष्टीनं ओळखून घ्यावं. असार त्यागून घे जे सार, म्हणून सारासार विचार, नित्य अनित्य निरंतर पाहती ज्ञानी. सार घ्यावं, असार सोडावं, नित्य घ्यावं, अनित्य सोडून द्यावं. जेथे ज्ञानाची होते विज्ञान, तेथे मनची होते उन्मन, तेथे कैचे चंचलपण आत्मयासी. जिथं ज्ञानाची स्थिती, मी आत्मा आहे ही ज्ञानाची स्थिती, आणि विज्ञान म्हणजे मी आत्मा आहे ही जाणीव लोपून जाणं आणि तद्रूप होणं, ही विज्ञानाची स्थिती. त्यामुळे तिथं बुद्धी अहंकार मन काही शिल्लक राहत नाही. मग तिथं मन बुद्धी अहंकारच शिल्लक नाहीये तर चंचल कसं शिल्लक राहील? कारण हे चंचल सगळं मन बुद्धी अहंकार चंचल आहे. अंतरात्मा सुद्धा चंचल आहे. हे काहीच राहत नाही. म्हणून त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी चंचलत्व निघून जातं आणि मनाचं उन्मन होतं. तुरीय अवस्थेच्याही पलीकडे तो जाऊन पोहोचतो. हे काही सांगण्याच्या आणि गप्पा मारण्याच्या गोष्टी नाही आहेत, या अनुभवाच्या गोष्टी आहेत. प्रत्ययाविण शिणावे तेची पाप. आणि याचा प्रत्यय नाही आला आणि नुसतंच आपण गप्पा मारत बसलो तर त्याला अर्थ नाही असं समर्थ म्हणतात. आणि पाप आणि पुण्याच्या अद्भुत व्याख्या, अत्यंत शुद्ध व्याख्या, परमोच्च व्याख्या इथं समर्थ सांगतायत. त्या व्याख्या काय आहेत बघा. सत्या एवढे सुकृत नाही, असत्या एवढे पाप नाही, प्रचिती विण कोठेची नाही समाधान. सत्य म्हणजे स्वरूप जाण, असत्य माया हे प्रमाण, येथे निरूपिले पाप पुण्य रूपे सहित. खरं पुण्य कोणतं आहे तर सत्य, पाप कोणतं आहे तर असत्य. मग सत्य हा तर प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा झाला, असत्य ही माया झाली. म्हणून खरं बोलायचं तर सत्य हे ब्रह्मस्वरूप आहे, पाप पुण्य हे ब्रह्मस्वरूप झालं आणि पाप हे मायारूपी झालं. हे पाप आणि पुण्याच्या या रूपासहित व्याख्या सांगितल्या. म्हणून दृश्य पाप ओसरले, पुण्य परब्रह्म उरले, अनन्य होताच झाले नामातीत. म्हणून अनन्यता प्राप्त झाली आणि ब्रह्मरूप झाला की तो नावाच्या पलीकडे ब्रह्म हे सुद्धा नाव तिथं शिल्लक राहत नाही. आणि आपण वस्तू स्वतः सिद्ध, तेथे नाही देह संबंध. स्वतःच ब्रह्मस्वरूप झाल्यानंतर देह आणि त्याचा संबंध राहतोच कुठं? म्हणून पाप राशी होते दग्ध येणे प्रकारे. पाप नष्ट करण्याचा हा एक उपाय आहे.
आणि इथं पुण्यही नष्ट होऊन जातं, हे लक्षात घ्यायचं. म्हणून एरवी ब्रह्मज्ञान विण जे जे साधन तो क्षीण, नाना दोषांचे क्षाळण होईल कैसे. म्हणून ब्रह्मज्ञान होणार नाही असं जे काही साधन आहे, ते साधन म्हणायचं तरी कसं त्याला, तो फक्त शिणवठा आहे, व्यर्थ केलेली धडपड आहे, त्याला काही अर्थ नाहीये. म्हणून पापाचंच हे शरीर बनलेलं आहे आणि म्हणून या शरीराकडून पापच सतत होत राहतं. पापच घडे तदनंतर अंतरी रोग वरीवरी उपचार काय करी. रोग झालाय आतमध्ये आणि वरवर तुम्ही उपचार केला तर त्याला काय अर्थ आहे, असं समर्थ म्हणतात. म्हणून मुळाकडे जा आणि मुळामध्ये जिथं दोष निर्माण झालाय तो दोष दूर करा, त्या परमेश्वरापर्यंत पोहोचा. वरवरचे हे उपचार करून काही साधणार नाहीये, हे समर्थांना सांगायचं आहे. मग वरवरचे उपचार कोणते? क्षेत्रावरती गेला, तिथं मुंडन केलं आणि तिथं तीर्थावरती घेऊन अनेक शरीराला दंड दिले, निग्रह केला, अमुक केलं तमुक केलं, मग मातीनं ते शरीर घासून काढलं, तप्त मुद्रेनं त्याला डागण्या दिल्या, वरवर अगदी तासलं शरीर तरी त्याचा काही उपयोग होणार नाहीये, ते शुद्ध होणार नाहीये. शेणाचे गोळे घेतले, गोमूत्र प्यायलं, भरपूर रुद्राक्षाच्या माळा घातल्या, काष्ठमणी घातले, वरवरचा नुसता वेश केला, परी अंतरी दोष भरला. त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे. हा सगळा दोष केवळ आणि केवळ आत्मज्ञानानं नष्ट होतो, अन्य कुठल्याही कर्मानं होत नाही. म्हणून नाना व्रत, दान, योग, तीर्थाटन या सगळ्यांपेक्षा कोट्यवधी पटीनं श्रेष्ठ जर काही असेल तर आत्मज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे. त्याचा महिमा कोणी सांगू शकत नाही. म्हणून हे आत्मज्ञान जो पाहतो, आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी जो धडपडतो, त्याच्या पुण्याला मर्यादाच नाही असं समर्थ सांगतात. आणि दुष्ट पातकाची बाधा निरसून गेली. त्याला हे संसार रूपी पातक जे आहे ते नष्ट त्याच्या जीवनातून झालं. वेदांनी शास्त्रांनी सत्यस्वरूप ज्याला सांगितलं, ज्ञानानं ज्याला आपलं प्रकट रूप म्हटलं, त्याचं पुण्य अनंत वाढलं. त्या सुकृतानं सीमा सांडली, ज्यानं आत्मज्ञानाची प्राप्ती केली. आणि ह्या प्रचितीच्या गोष्टी मी बोलत आहे. समर्थ म्हणतायत, अरे किती उघडपणे बोलतायत समर्थ, हे मी अनुभवलेलं तुम्हाला सांगत आहे. शास्त्र वाचून पाठ करून चिंतन करून मांडत नाहीये, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. हे या प्रचितीच्या गोष्टी प्रचित पाहावी आत्मदृष्टी, माझी आत्मदृष्टी जागृत झालेली आहे. प्रचिती वेगळे कष्टी होऊच नाहीये. प्रचिती नसताना उगीच काहीतरी धडपड करून वेळ आपला घालवू नये, श्रम करून घेऊ नये. शारीरिक, वाचिक, मानसिक, बौद्धिक श्रम करू नये असं समर्थ सांगतात. आणि मग ते बोलतात, अगा ये प्रचितीचे लोक हो, प्रचित नसता अवघा शोक हो, रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. अरे प्रचितीच्या लोकांनो, संतांशी ते बोलतायत. काय सांगू तुम्हाला, प्रचित नसताना किती शोक. शोक कोणता आहे? जन्माला यायचं, माझं माझं म्हणायचं, ममता वाढवायची, ममता वाढली की शोक निश्चित. म्हणून याच्यातलं माझं कोणीच नाहीये, भगवान तेवढे माझे आहे. नवे नवे मीच भगवत स्वरूप आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि हे होण्यासाठी रघुनाथ कृपेने राहो प्रत्यय निश्चयाचा. माझे प्रभू भगवान श्रीराम माझे सद्गुरुदेव आहेत, त्यांच्या कृपेनं हा प्रत्यय निश्चयाचा सदैव टिकून राहो अशी प्रार्थना समर्थ रामरायांच्या चरणी करतात. आणि हा सुंदर असणारा समास आणि हा दशक पूर्ण करतात. जय जय रघुवीर समर्थ.